हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। स्वामींची प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात, समाधानात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा। तुमचं नामस्मरण करण्यामुळे करत असू द्या, हीच स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे षटतिला एकादशी। तर षटतिला एकादशीच्या दिवशी आपल्याला तिळाचा वापर हा 5 ते 7 प्रकारात करायचा असतो। तर सुरुवातीपासून आंघोळीमध्ये जेवणामध्ये वासुदेवाचे पूजनमध्ये म्हणजे जे का अभिषेक वगैरे करतो त्यामध्ये प्रसाद, त्यानंतर दान, हवन, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला तिळाचा वापर करायचा असतो। तर म्हटलं आज एकादशी आहे तर छान पूजा मांडूया आणि वासुदेवाचं भगवान कृष्ण म्हणजे आपला जो वासुदेव आहे त्यांचा अभिषेक करूया। म्हणजे जो वासुदेव आहे त्यांचा अभिषेक करूया पाण्यामध्ये तीळ टाकून आणि विष्णू सहस्रनामावली घेऊन छानपैकी मला पूजा मांडणी करायची आहे। तर सुरुवात मी तिळाच्या तेलाचा दिवा, बघा आज तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याचं महत्त्व आहे आणि असंही रोज तिळाच्या तेलाचा दिवा मी तरी लावतेच आणि मोस्टली आपण देवाचे जे काही पूजन आहे त्यामध्ये आपण तिळाचंच तेल वापरतो। तर आज विशेष महत्त्व आहे तिळाच्या तेलाचं, कारण आज आहे षटतिला एकादशी। तर मी सुरुवातीला आता दिवा लावून घेते, त्यानंतर छान पूजा मांडते, छान रांगोळी वगैरे छान पद्धतीने आधी स्वस्तिक काढून घेते, म्हणजे रांगोळी काढून घेते आधी। त्यानंतर असं विचार करते की इथे छान पावलं काढते, या साईडने त्या साईडने असे 2। तर छान स्वस्तिक काढून झाल्यानंतर मी पावलं काढली आणि काय होतं की रांगोळी जर ओलसर असेल ना तर आपले जे आपण शिक्के उमटवतो तर ते अशी प्रॉपर नाही उमटत, थोडेफार असे डॉटेड उमटतात। आणि त्यानंतर मी मोठ्या पाटावरती छान छोटं चौरंग ठेवलं, त्यावरती छोटं आसन, थोडे तांदूळ टाकले, त्यामध्ये थोडं त्या तांदळांमध्ये थोडं कुंकू टाकलं आणि तामण ठेवलं आणि तामण ठेवल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली। नंतर सर्व काही पूजा मांडणी झाल्यानंतर दिवे लावले सर्व आणि अभिषेकाला सुरुवात केली। आणि आपल्याला म्हणजे जसं सांगितलं की षटतिला एकादशी असल्यामुळे तीळ टाकून अभिषेक करायचा होता। तर माझ्याकडे गडतीसुद्धा आहे, म्हणजे जे स्टँड आहे त्याच्यावरती तांबे आहे, त्याला छान होल आहे, तर त्यामध्ये पाणी टाकून छानपैकी अभिषेक होतो आणि आपण वाचन करतो आणि अभिषेक एका साईडला चालू असतो। परंतु पाण्यामध्ये तीळ टाकली होती तर तिळामुळे ते ब्लॉक झालं असतं आणि पाणी व्यवस्थित पडलं नसतं। तर त्यामुळे असा विचार केला की गडतीचा वापर न करता आज मी जी काय आपली पडी असते तर त्या पडीनेच अभिषेक करते। तर मग असं केलं की पुस्तक म्हणजे वाचन करत करत अभिषेक केला हातानेच। तर कंटिन्यू अभिषेक सुरू होता आणि अभिषेक सुरू असताना वाचन सुरू होतं, म्हणजे एका हाताने मी अभिषेक केला आणि वाचन केलं, जेणेकरून ते ब्लॉक न होण्यासाठी मी म्हणजे हातानेच अभिषेक केला आणि खूप छान पद्धतीने अभिषेक झाला, खूप छान। तर अभिषेक झाल्यानंतर बघा आपल्याला तिळीचा वापर करायचा होता, तर हवनसुद्धा करायचं होतं। मग मी हवनासाठी एक छोटी गौरी पेटवली, एका तुपामध्ये थोडे तीळ टाकले आणि हवन केलं। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय। तर अशी छान पूजन मांडणी झाली होती, छान पूजा झाली, शांततेत पूजा झाली। आणि मी एकादशीचा उपवास नाही करत, पण म्हटलं जर आपल्याने जेवढी सेवा होते तेवढी तरी करायची। तर काल छान अभिषेक झाला, हवन झालं। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।